हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत 6 ऑगस्ट 2026च्या काही चालू घडामोडी. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. पहिला प्रश्न आहे, जागतिक अँग्लो इंडियन दिवस कधी साजरा करण्यात आला? उत्तर आहे 2 ऑगस्ट रोजी. हा दिवस दरवर्षी 2 ऑगस्ट रोजी अँग्लो इंडियन समुदायाचा इतिहास, संस्कृती आणि समाजातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो. पुढे पाहूया. नुकतीच 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2026चे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर आहे भारताने. भारताने पुरुष आणि महिला दोन्ही श्रेणींमध्ये हे विजेतेपदक जिंकले आहे. पुढे पाहूया. नुकतेच निधन झालेले निर्मल पुरजा हे कोणत्या देशाचे प्रसिद्ध गिर्यारोहक होते? उत्तर आहे नेपाळचे. स्पष्टीकरण पाहूया. नेपाळचे प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुरजा यांचे गिर्यारोहणादरम्यान हिमस्खलनामुळे निधन झाले. नेपाळबद्दल अधिक माहिती पाहूया. नेपाळची राजधानी काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. पंतप्रधान आहेत वालिन शाह. अध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. कामी रीता शेर्पा यांनी 32 वेळा माउंट एव्हरेस्ट सर केले आहे. भारत आणि नेपाळ दरम्यान सूर्यकिरण हा संयुक्त लष्करी सराव आयोजित केला जातो. पुढे पाहूया. भारत चीन सीमा व्यापार कोणत्या खिंडीतून पुन्हा सुरू झाला आहे? उत्तर आहे नाथुला खिंड. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ASIP सेमीकंडक्टर प्रोजेक्टची पायाभरणी कोठे केली? उत्तर आहे विशाखापट्टणम येथे. स्पष्टीकरण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे ASIP सेमीकंडक्टर प्रकल्पाची पायाभरणी केलेली आहे. हा आंध्र प्रदेशातील पहिला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग युनिट ठरणार आहे. पुढे पाहूया. नुकतीच भारतीय हवाई दलाच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? उत्तर आहे एअर मार्शल तेजपाल सिंग यांची. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन कोठे केले? उत्तर आहे आंध्र प्रदेश येथे. स्पष्टीकरण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंध्र प्रदेशमध्ये अल्लुरी सीताराम राजू आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. आंध्र प्रदेशबद्दल माहिती पाहूया. राजधानी आहे अमरावती. मुख्यमंत्री आहेत एन चंद्रबाबू नायडू. राज्यपाल आहेत न्यायमूर्ती अब्दुल नझीर. आंध्र प्रदेश फळांच्या उत्पादनात देशात अव्वल स्थानावर आहे. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विवेक स्मारकांचे उद्घाटन कोठे केले? उत्तर आहे मैसूर येथे. स्पष्टीकरण पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्यातील मैसूर येथील श्री रामकृष्ण आश्रमात विवेक स्मारकाचे उद्घाटन केले. पुढे पाहूया. नुकतेच DIRV परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे IIT मद्रास येथे. स्पष्टीकरण पाहूया. स्पष्टीकरण पाहूया. DIRV परिषद 2026चे आयोजन IIT मद्रास येथे केले जात आहे. IIT मद्रासने नुकतीच सर्वात हलकी व्हीलचेअर VADI-1 आणि कॉन्टॅक्ट पेमेंटसाठी रिंग 1 देखील लॉन्च केले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. भारतातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ट्रेनची मालवाहतूक चाचणी कोठे घेण्यात आलेली आहे? ही मालवाहतूक ट्रेन आहे तर याची चाचणी कोटा येथे घेण्यात आलेली आहे. स्पष्टीकरण पाहूया. कोटा नागदा सवाई माधोपूर रेल्वे मार्गावर भारतातील पहिल्या वंदे भारत फ्रेट ट्रेनची चाचणी सुरू केली आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणातील जिंद येथून लॉन्च करण्यात आली होती. पुढे पाहूया. नवी दिल्ली येथे संरक्षण लेखा महानियंत्रण
नियंत्रक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारला आहे? उत्तर आहे अलका नांगिया अरोरा यांनी. पुढे पाहूया. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची परिषद कोठे आयोजित केली जात आहे? उत्तर आहे भुवनेश्वर येथे. ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन ओडिसातील भुवनेश्वर या शहरात केले जाणार आहे. पुढे पाहूया. भारतीय अवयव दान दिन कधी साजरा करण्यात आला? 3 ऑगस्ट रोजी. स्पष्टीकरण पाहूया. 3 ऑगस्ट 1994 रोजी भारतात पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाली होती. त्यामुळे दरवर्षी 3 ऑगस्ट रोजी भारतीय अवयव दान दिन साजरा केला जातो. पूर्वी हा दिवस 27 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असे. पुढे पाहूया. नुकतीच 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धानंतर पुढील राष्ट्रकुल स्पर्धाची मशाल कोणत्या देशाकडे सोपविण्यात आलेली आहे? उत्तर आहे भारत. 2026च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगो स्कॉटलंड येथे पार पडल्यानंतर पुढील कॉमनवेल्थ गेम्सची मशाल भारताकडे सोपविण्यात आलेली आहे. पुढे पाहूया. कोणत्या राज्याच्या पिथोरा चित्रकलेला अधिकृतपणे GI टॅग म्हणजेच भौगोलिक संकेत देण्यात आलेले आहे? उत्तर आहे गुजरात. स्पष्टीकरण पाहूया. गुजरातची प्रसिद्ध पारंपरिक पिथोरा चित्रकला ही तिच्या वैशिष्ट्यपूर्ण लोककलेसाठी ओळखली जाते. तिला आता अधिकृतपणे GI टॅग प्रदान करण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट्सना म्हणजेच तरंगत्या सौर ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने कोणत्या योजनेला मंजुरी दिलेली आहे? उत्तर आहे PM सूर्य सरोवर योजना. चा प्रश्न पाहूया. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ब्रिक्स वेब बाजाराचे आयोजन कोठे करणार आहे? उत्तर आहे मुंबई येथे. पुढचा प्रश्न पाहूया. वस्त्रोद्योग मंत्रालय GI अँड बियॉन्ड 2.0 समिटचे आयोजन कोठे करणार आहे? उत्तर आहे नवी दिल्ली येथे. स्पष्टीकरण पाहूया. हातमाग आणि हस्तकला क्षेत्रातील GI टॅग प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन व प्रसार करण्यासाठी हे शिखर संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित केले जात आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 16व्या हॉकी इंडिया ज्युनियर पुरुष राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2026चे आयोजन कोठे केले जात आहे? उत्तर आहे तामिळनाडू येथे. तामिळनाडूबद्दल अधिक माहिती म्हणजे तामिळनाडू हे भारतातील सर्वाधिक रामसर स्थळे असलेले राज्य ठरलेले आहे. पुढचा प्रश्न. अलीकडेच फ्रँको वारेसी यांचे वयाच्या 60व्या वर्षी निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? उत्तर आहे फुटबॉल. हे इटलीचे दिग्गज फुटबॉलपटू होते. पुढचा प्रश्न पाहूया. भारताचा राष्ट्रीय ध्वज म्हणजेच तिरंगा डिझाईन करणारे स्वातंत्र्य सैनिक पिंगली व्यंकय्या यांची जयंती कधी साजरी करण्यात आली? उत्तर आहे 2 ऑगस्ट. तर पिंगली व्यंकय्या यांचा जन्म 2 ऑगस्ट 1876 रोजी झाला होता. त्यांनी भारताच्या राष्ट्रध्वजाची मूळ रचना म्हणजेच डिझाईन तयार केली होती. पुढचा प्रश्न पाहूया. पर्यावरण कामगिरी सूचकांक 2026 भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 176वा. या यादीमध्ये इस्टोनिया प्रथम, लक्झमबर्ग दुसरा आणि युनायटेड किंगडम तिसऱ्या स्थानावर आहे. पुढचा प्रश्न. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? उत्तर आहे वर्षा अशोक अगलावे यांची. स्पष्टीकरण पाहूया. वर्षा अशोक अगलावे यांची जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये पदक तालिकेत कोणता देश अव्वल स्थानावर राहिला आहे? उत्तर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलियाने एकूण 171 पदके जिंकून पदक तालिकेत प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. तसेच इंग्लंड दुसऱ्या, कॅनडा तिसरा तर भारत चौथ्या क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
ग्लासगो येथे आयोजित 2026 राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारताने किती पदके जिंकली? तर एकूण 39, त्यातील 13 सुवर्ण, 17 रौप्य आणि 9 कांस्य पदके आहेत. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.